हॅलो गाईज, आरीवर्क बाय अंजली हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज एक हेवी ब्लाऊज बनवलेला आहे. तर त्याचे मी तुम्हाला सगळे डिटेलिंग सांगणार आहे की मी ते ब्लाऊज कशा प्रकारे काय यूज केलंय, त्यामध्ये कोणतं वर्क आहे ते, त्याची मी प्राइसिंग कशी ठरवलेली आहे, कस्टमरला काय रिक्वायरमेंट्स होत्या, मी सगळं दाखवणार आहे. तर कुठलाही वेळ न वाया घालवता मी तुम्हाला डायरेक्टली ब्लाऊज दाखवते. आणि त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या ह्या चॅनलवरती मी दररोज आरीवर्कशी रिलेटेड, ब्लाऊजशी रिलेटेड जे काही इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स असतात ते शेअर करत राहते. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. आणि जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इंस्टाग्राम पेज लिंक मेन्शन करते, तर तुम्ही नक्की फॉलो करा. त्यावरही मी डेली अपडेट्स टाकत असते. जर क्लासशी रिलेटेड तुम्हाला जी काही माहिती लागत असेल त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी सगळी इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. तर ह्या एका ब्लाऊजचं काम सध्या चालू आहे, मी तुम्हाला दाखवते. सिंपल डिझाईन आहे. कस्टमरला सिंपल डिझाईनच लागत होती, जास्त हेवी डिझाईन नाही आहे. तर अशी काही डिझाईन आहे, ती एकदम सिंपल आणि सोबर ठेवलेली आहे आपण. जास्त काही त्यामध्ये हेवी काम केलेलं नाही आहे. बॅक साईडनी पण तुम्हाला फिनिशिंग दिसत असेल. बॅक साईड आणि ही फ्रंट साईड. तुम्हाला मी हे पूर्ण त्याचं जेव्हा पूर्ण होईल तेव्हा मी पूर्ण लुक दाखवेल तुम्हाला शिवल्यावर ते पूर्ण. आणि आता नेमकंच म्हणजे नवरीचे ब्लाऊज ते बरेच काही होते, दुसऱ्या कस्टमर्सचे पण होते, तर ते शिवून झालेले आहे. आणि मी आता मशीन बंद करते कारण की टाईम पण झालेला आहे. पण त्या अगोदर तुम्हाला मी ते ब्लाऊज दाखवते आज जे पण मी केलेले आहेत ते. तर हे आहे ते फर्स्ट ब्लाऊज. जसं तुम्हाला दिसत असेल एकदम सिंपल डिझाईन ठेवलेली आहे आपण. हा जो पीस तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये हा ब्लू कलर दिसत असेल, पण हा असा डार्क पर्पल कलर आहे. तर यावरती आपण ही सिंपल बॉर्डर दिलेली आहे. याची प्राइस पण तुम्हाला मी सांगते. बघू शकता तुम्ही, सिंपल बॉर्डर दिलेली आहे मी एकदम. आणि बॅक साईडने पण तुम्ही बघू शकता फुल हँडवर्क आहे. कुठल्याही टाईपचं मशीन वर्क आपण देत नाही. जर तुम्हालाही ब्रायडल ब्लाऊज किंवा तुमच्यासाठी युनिक ब्लाऊज जर डिझाईन करायचे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा क्लासेससाठी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस चालू आहेत सध्या. इथे बॉर्डरला आपण 4 लाईन्स देऊन चिडामणीची बारीक मोठा 4 mm नाही सॉरी, हा 2 mmचा आहे. 2 mm परत छोटी आणि परत 2 mm करून वरती अशी छोटी छोटी बुट्टी दिलेली आहे त्यावर. आणि पूर्ण स्लीव्जवरती ही जी छोटी छोटी बुट्टी आहे ती दिलेली आहे आपण. दोन्ही स्लीव्ज सेम आहेत जसं की तुम्हाला दिसत असेल. मी याचा तुम्हाला बॅक दाखवते आता. तर हा आहे याचा बॅक. सेम जसं आपण स्लीव्जला घेतलेला आहे सेम तशीच बॉर्डर आपण बॅकनेकला पण घेतली आहे. सेम साईडनी बुट्ट्या टाकलेल्या आहेत. मी बॅकने पण दाखवते. फुल हँडवर्क आहे जसं की तुम्हाला दिसत असेल. फुल हँडवर्क आहे. जर तुम्हाला याची जर प्राइस गेस होत असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की याचे मी अंदाजे किती घेतले असतील. मी तर असं तुम्हाला सांगेलच मी याची प्राइस किती घेतली आहे. जर तुम्हाला काही अंदाज असेल की किंवा तुम्ही आरीवर्क करताय तर एखादी एक अंदाजे प्राइस तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मी किती घेतली आहे. मी तसं तर तुम्हाला सांगतेच. आणि नेक्स्ट ब्लाऊज आहे आपलं हे हेवी वर्कचं ब्लाऊज आहे पूर्ण. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटतंय. फुल हेवी काम केलेलं आहे आपण यामध्ये. कुठल्याही प्रकारचं मशीन वर्क नाही आहे याच्यामध्ये. पूर्णपणे आपण हँडवर्क घेतलेलं आहे. सगळं सांगते मी तुम्हाला. आपण याच्यामध्ये काय काय यूज केलं आहे, काय काय नाही यूज केलेलं, सगळं काही मी तुम्हाला सांगते. तुम्ही अगोदर याची पूर्णपणे डिटेलिंग बघून घ्या कशा प्रकारे मी हे ब्लाऊज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण हँडवर्क आहे. कुठल्याही प्रकारचं मशीन वर्क नाही आहे. हे फुल हँडवर्क आरी वर्क आहे. पूर्ण सिल्क थ्रेडचं वर्क जसं की तुम्हाला मागे दिसत असेल. जेवढं पाठीमागे हे एकदम विस्कटलेलं किंवा
खूप धागे दोरे दिसत आहेत. तसंच समोर हे काम एकदम फिनिशिंगमध्ये दिसतंय, तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही की तुम्हाला हे ब्लाऊज कसं वाटतंय ते. तर ह्या ब्लाऊजमध्ये मी यूज केलेला आहे, पूर्ण डिटेल्स तुम्हाला मी सांगते मी काय काय ह्या ब्लाऊजमध्ये यूज केलेलं आहे ते. तर फर्स्टली तुम्हाला मी क्लोजअप करून दाखवते. यामध्ये मी जरदोजी यूज केलेली आहे. फर्स्ट आपण स्टार्टिंग ह्या बॉर्डरपासून करूया की मी काय काय कुठून काय स्टार्ट केलेलं आहे ते. तर जी बॉर्डरला आहे ती मी जरीच्या थ्रेडने पूर्ण लोडिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक चिडामणींची लाईन टाकलेली आहे. आणि नंतर तुम्हाला दिसत असेल हे स्टोन, ही लेस नाही आहे, मी एक एक जो सिंगल स्टोन असतो तो एक एक स्टोन स्टिक केलेला आहे त्यामध्ये. तर हा एक सिंगल स्टोन आहे. त्यानंतर इथली जी मधली जी बॉर्डर आहे ती मी पूर्ण एक छोटी छोटी बुट्टीनी फिल केलेली आहे. हा जो ब्लाऊज आहे तो प्युअर पैठणीचा ब्लाऊज आहे. जसं की तुम्हाला दिसत असेल ही ब्ल्यू पण नाही म्हणता येणार, पण खूप छान आणि सुंदर असा कलर आहे ह्या पैठणीचा. तर हे तुम्हाला दिसत असेल सिक्वेन्स, कडदाना आणि व्हाईट मोतीमध्ये मी इथं त्याची डिटेलिंग दिलेली आहे. त्याच्यानंतर परत ह्या ज्या आपल्या 2 लाईन्स आहेत त्याला मी हायलाईट केलं आहे. इथे तुम्हाला दिसत असेल, इथे आणि इथे मी त्याला हायलाईट करून घेतलेलं आहे. आणि नंतर हे सगळं काही काम जसं की तुम्हाला दिसतंय पूर्णपणे छान असं सुंदर प्रकारे हे पूर्ण हेवी वर्क ब्लाऊज केलेलं आहे. तर एवढा पट्टा झाला. आता मी तुम्हाला वरचं दाखवते की मी कुठे कुठे काय काय यूज केलेलं आहे. तर हे जे लीव्स बघतायत तुम्ही, तर हे पूर्णपणे जरदोजीचे आहेत. जरदोजीचे लोडिंग करून आपण ही लीफ बनवलेली आहे आणि त्यावरती आपण स्टोन स्टिक केलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण हे जे बुट्टा टाईप दिलंय, तुरा बोलू शकतो आपण त्याला. तर हा व्हाईट मोती आहे, 1 mm चा नंबर आहे ह्या व्हाईट मोतीचा. तर हा व्हाईट मोती आहे आणि जरीच्या धाग्याने आपण त्याला चेन स्टिच केलेली आहे. आणि नंतर हा जो दिसतोय तुम्हाला हा चिडामणीचाच आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि नंतर हे जे तुम्ही फ्लावर बघतायत ते आपण सिल्क थ्रेड, पिंक कलरच्या सिल्क थ्रेडने आपण कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन करून हे जे फ्लावर्स आहेत ते डिसाईड केलेले आहेत त्यावरती. कारण की जो काठांचा कलर होता तो पिंक होता, त्यावरती मी ते फ्लावर्स जे आहेत ते घेतलेले आहेत जसं की तुम्हाला दिसत असेल. तर हे फ्लावर्स आपण याच्यामध्ये रिंग नॉट केलेली आहे, लूज नॉट, रिंग नॉट, तुम्ही काहीही बोलू शकतात. तर रिंग नॉट केलेली आहे यामध्ये आणि पूर्ण छान असं सुंदरपणे आपण हे जे फ्लावर आहेत ते बनवून घेतले. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक छान लुक यावा त्यासाठी आपण व्हाईट मोती यामध्ये ॲड ऑन केलेला आहे. आणि त्यानंतर साईडने अशी छोटी छोटी 3-3 चिडामणींची बुट्टी त्यामध्ये ॲड केलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि नंतर हे जे लीव्स आहेत जे तुम्हाला दिसत असतील ते मी जरीच्या थ्रेडनेच लोडिंग केलेली आहे आणि त्यामध्ये एक लॉंग फ्रेंच नॉट टाकलेले आहेत, लॉंग फ्रेंच नॉट टाकलेले आहेत. तर असा आहे आपल्या पूर्ण स्लीव्सचा ब्लाऊजचा लुक. मला कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटतोय. तुम्हाला बॅकने पण दिसत असेल की कशा प्रकारे आपण वर्क केलेलं आहे. यावरती पूर्ण हँडवर्क आहे, फुल फिनिशिंगने केलेलं आहे. याची प्राईस पण तुम्ही पण एकदा गेस करा की याची प्राईस किती असेल. मी तुम्हाला सांगेलच, पण ह्या वर्कची मी प्राईस अंदाजे किती घेतली असेल तुम्ही एक मला कमेंट करा की मी किती प्राईस घेतली असेल याची. तर मी तुम्हाला आता बॅकनेक आणि फ्रंट नेक याचा दाखवते. तर हा आहे याचा फ्रंट नेक तुम्ही बघू शकता. मी सेम जी स्लीव्जवर डिझाईन घेतलेली आहे सेम त्याचाच मोटिव्ह घेऊन मी फ्रंट नेकला पण केलेला आहे. सेम फ्लावर्स, जरदोजीचे पानं, पूर्णपणे स्टोन, त्यावर जरीच्या थ्रेडची लोडिंग, सगळं काम मी सेम स्लीव्सच्या डिझाईनसारखंच केलेलं आहे. सेम आपण बॅकनेक पण तसाच घेतला आहे. तर हा आहे बॅकनेक, सेम जसा फ्रंट नेक आहे तसाच सेम बॅकनेकसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या साईडने बुट्ट्या दिलेल्या आहेत पूर्ण पाठीवरती.
एकदम छान असा पूर्ण बॅकनेक सुद्धा आहे आपला हा. बॅकने पण तुम्ही याचं काम बघू शकता, कशा प्रकारे मी याचं काम केलेलं आहे बॅक साईडने पण. तर अशा प्रकारे आपलं हे जे दोन्ही ब्लाऊज आहेत, मी एक सिंपल आणि एक हेवी कस्टमरचे रेडी केलेले आहेत. जर तुम्हालाही या दोन्ही ब्लाऊजची जर प्राइस जाणून घ्यायची असेल तर मला नक्की कमेंट करा प्राइस म्हणून. मी तुम्हाला ह्या दोन्ही ब्लाऊजची जी प्राइस आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.